पाहूया पुढची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। मनोज जरांगे हे किल्ले रायगडावर गेलेले आहेत। शिवरायांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळते असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी बातचीत केलेली आहे, आपण पाहूयात। कायद्यासाठी आता दिवाळी मराठ्यांनी साजरी केली, पण त्या कायद्याच्या माध्यमातून सगळ्या स्वराज्याच्या कायद्याच्या माध्यमातून एक प्रमाणपत्र मिळालं की महाराष्ट्रात महादिवाळी होणार। त्याला म्हणतात गुलाल आणि त्याला म्हणतात मग विजय सभा। दादा, याच्या आधी आपण महाराजांच्या दर्शनाला आला होतात, त्याआधी संपूर्ण महाराष्ट्रात आपण दौरा केलात होतात आरक्षणाचा। आज विजय पताका फडकवून इथे दाखल झालेला आहे। काय वाटते, महाराजांप्रती मागितलेला आशीर्वाद पूर्ण झाला का? प्रत्येकाचाच पूर्ण होतो राजांकडे। राजांनी या विश्वालाच स्वराज्य दिलेलं आणि हा विचार जो अंगी घेतो तो अपेक्षित होतच नाही। आणि त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून एक त्यांच्या विचाराचा भक्त म्हणून आम्ही काम करतो। एक मावळा गेला आणि येताना विजय घेऊन आलाय। विचारांना छत्रपतीच्या विचारांपासून लांब जात नाही, त्यांचे सगळे विचार आमच्या अंगात आहेत। परंतु यावेळेस फक्त एकच विचार त्यांचा आम्ही घेतला, युक्तीनं काम करायचं, शक्तीनं नाही करायचं यावेळेस, आणि युक्तीनं केलं, यशस्वी झालं। काही मराठा आरक्षण भेटल्याच्या नंतर ओबीसी नेते कोर्टात जाण्याच्या तयारीत, त्याच्याकडे आपण कसं बघता? त्यांना कुठे जायचं जाऊ दे, काय होत